संघटनांचे प्रमुख, सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व मान्यवर वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीलाच मॅडमने जसं सांगितलं त्याप्रमाणे 40व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाणांना विनम्र अभिवादन करतो आणि थेट विषयाला सुरुवात करूयात आपण, की जे सर म्हणालेत की 1 तास बोला, म्हणतो 1 तास तुम्हाला बोर होईल का काय माहित नाही, परंतु आपण प्रयत्न करूयात. सुरुवातीला मी तुम्हाला यशवंतराव चव्हाणांचा संदर्भ असल्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या बद्दलचे 2 गोष्टी सांगतो आणि नंतर थेट व्याख्यानाला सुरू करू आपण. यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यामध्ये एक पत्र व्यवहार झालेला आहे, एक पत्र आहे. आता तुम्ही लवटे यांनी त्यांचं समग्र साहित्य प्रकाशित केलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लोकसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसाहित्य आणि सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचा आता आढावा घेण्यात येईल. पुढं काय झालं त्या रिपोर्टचं वगैरे काही माहित नाही मला, पण त्यात ते पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये एक उल्लेख आहे, भारतनाट्यम हा जो काही कलेचा प्रकार आहे तो सरपोजी भोसले यांनी भारताला दिलेलं योगदान आहे, एवढा उल्लेख आहे. तुम्ही आवर्जून ते वाचा. आज यशवंतराव चव्हाणांचं हे असल्यामुळे यशवंतराव चव्हाणांना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री हे सांगत असतील तर आपण त्यातले सरपोज भोसले बाजूला ठेवूयात, परंतु महाराष्ट्राचं काय योगदान आहे आणि यशवंतराव चव्हाण कशाची दखल घेत होते हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे कलेबद्दल, साहित्याबद्दल हा मला मुद्दा आवर्जून या पत्राच्या रूपाने सांगायचा आहे. दुसरा मला तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचं सगळ्या क्षेत्रात योगदान असलं तरी एक क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्राबद्दलचं योगदान कमीत कमी महाराष्ट्रामध्ये कधीही नष्ट होऊ शकत नाही, ते म्हणजे सोशल हार्मोनी बद्दलच. ज्या घरात यशवंतराव चव्हाण राहिले होते त्या घराच्या शेजारी मुस्लिमांचं घर होतं, दुसऱ्या बाजूला मागासवर्गीयांची घरं होती आणि अशा लोकांमधून चव्हाण वाढले आणि ती जी सोशल हार्मोनी आहे ते त्यांच्या कोणत्याही भाषणात ते जपत आले. ही त्यांची आज आठवण आम्ही सर्वांनी काढणं गरजेचं आहे, कारण अमेरिकेपासून ते महाराष्ट्राच्या गल्लीबोळीपर्यंत सोशल हार्मोनी नावाची गोष्टच आज अडचणीत आहे आणि सोशल हार्मोनीचे एवढे मोठे फॉलोअर्स यशवंतराव चव्हाण होते. ते कुठेही भाषेला सुद्धा हिंसक वळण देत नव्हते. भाषेपासून, प्रतीकांपासून समाजाबरोबर राहण्यापर्यंत सर्वत्र ते सोशल हार्मोनीची जपवणूक करत होते. हा मुद्दा मला केवळ त्यांच्या यातून समजलाय, भाषणातून असं नाही. तर तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये संगमनेर तालुक्यातील एक लेले इंडियन एक्सप्रेसला होते. त्यांचा मुलगा जयंत लेले पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते सोशॉलॉजीचे. तिथून ते क्वीन्स युनिव्हर्सिटी कॅरेटोला गेले आणि क्वीन्स युनिव्हर्सिटी कॅरेटो मधून दिल्लीला येऊन उन्हाळ्यामध्ये 74च्या दरम्यान यशवंतराव चव्हाणांच्या मुलाखती घेतल्या. त्या मुलाखती बऱ्याच दिवस तिकडे क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्ये पडून होत्या. त्या मुलाखती त्यांनी आम्हाला दिल्यानंतर त्या इंग्रजीत पहिल्यांदा छापल्या. नंतर शरद पवारांनी त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून घेतलं आणि रोहन प्रकाशनने ते छापलेलं आहे. त्या जवळपास मुलाखतींवरती 4-4.5 वर्ष मी जयंत लेलेंबरोबर काम करत होतो, तेव्हा मला त्या लिटरेचरमधून भावलेला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे सोशल हार्मोनीचा आहे.
कारण एवढ्या मुलाखती आणि एवढ्या डिफरंट पद्धतीनं लिहिलेले प्रश्न विचारतायत चव्हाणांना की वेगवेगळ्या प्रकारे घुमवून फिरवून तरी सुद्धा चव्हाणांनी दिलेलं उत्तर हे सोशल हार्मोनीचंच त्यांच्या मुखातून बाहेर पडतं असं तुम्हाला दिसून येईल. हे दोन मुद्दे आजच्या कार्यक्रमाचं एक औचित्य म्हणून सुरुवातीला मी सांगितले. यानंतर तुम्हाला नाराज न होता, म्हणजे एवढं होऊ नये की विषयी एक दुसऱ्याच विषयावरती बोलतायत, थेट आता मी इलेक्शनच्या बद्दल जे काय माझं मत आहे ते सांगतो. पहिला मुद्दा आहे की ही इलेक्शन जी झाली तर कोण जिंकलं कोण पराभूत झालं, कुणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता आणि मन खच्ची झालं आणि कुणाला उत्सव वाटला याच्याशी काही न संबंध ठेवता तटस्थपणे ही निवडणूक समजून घेतली पाहिजे. आणि ती समजून घेतली नाही तर फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आता यातल्या अडचणी अनेक आहेत ही निवडणूक समजून घेण्यामधल्या. त्यातली पहिली अडचण काय आहे तर पहिली अडचण आहे की M3 ची, मणी मोदी मसल. जर या गोष्टीवरती आपण फार ट्रेस देऊन बोलत राहिलो तर एका अर्थाने आपल्याला निवडणुकीच्या अनेक गोष्टी समजायला अडचण निर्माण होते. या गोष्टी नाहीतच असं मी अजिबात म्हणत नाही, परंतु याच गोष्टीवरती फोकस केला तर नेमकं अजून काय निवडणुकीमध्ये घडलेलं आहे हे समजणार नाही. म्हणून या गोष्टी आहेत, परंतु मी त्या गोष्टी थोड्याशा उल्लेख करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यातला पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे की दोन्ही आघाड्यांमध्ये मतांचं किती अंतर राहिलं. तर ते मतांचं अंतर किती राहिलं तर साधारणपणे 15 ते 15.5% अंतर आहे. 15.5% मतं, जिथं अर्धा टक्के मतं शिफ्ट झाली तर टोटल निकाल बदलतो. हे जवळपास गेल्या 20 वर्षाच्या माझ्या अनुभवावरून, आणि तुम्ही निवडणूक आयोगाचा कोणताही ड्राफ्ट काढला तरी अर्धा टक्के किंवा 1% मताचा डिफरन्स म्हणजे बहुमत बदलणं, एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीकडे जाणं. हे तर बदललंय किती तर जवळपास 15च्या घरात आहे, 15 पेक्षा सुद्धा जास्त आहे. मग तुम्ही कल्पना करा की ही निवडणूक नरेंद्र मोदींनी 2014ला जिंकली त्याच्यापेक्षा पुढे गेलेली निवडणूक आहे. ही निवडणूक देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या पोझिशनला आणि प्रचंड टॉपला होते त्याच्याही पेक्षा पुढे गेलेली निवडणूक आहे. ह्या मतांच्या टक्केवारीतून क्लिअर कट दिसतं. जर भाजपने ही निवडणूक 288 ची निवडणूक लढवली असती तर एकट्या भाजपलाच कदाचित 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या आणि तुम्हाला कुठेही शिंदे किंवा अजित पवार नावाचे पक्ष सुद्धा दिसले नसते. म्हणजे हे सुद्धा तुम्ही समजून घ्या की या टक्केवारीला बेस मानलं तर काय होतंय ते. तुम्ही टक्केवारी मुख्य लक्षात घेतली तर ही टक्केवारी प्रचंड मोठी आहे आणि ही टक्केवारी कुठल्या बाजूला घेऊन जाते हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. आता यावरून पुढचा मुद्दा निर्माण होतो तो कोणता, 1991 पासून, म्हणजे 1991च्या आधी, खरं तर 1989लाच प्रश्न निर्माण झाला होता. महाराष्ट्रातली पक्ष पद्धती पूर्ण बदलली होती आणि महाराष्ट्रामध्ये बहुपक्ष निर्माण झाले होते आणि ती पद्धत काही केल्याने 2014 पर्यंत बदलतच नव्हती. 2014 नंतर थोडीशी सुरुवात झाली पण 2014ला बदलली नाही, 2019ला बदलली नाही. पक्ष पद्धत आहे तशीच राहिली आणि ही पक्ष पद्धत कशी बदलायची याबद्दलचा रात्रंदिवस विचार करणारे महाराष्ट्रातली एक व्यक्ती म्हणजे ते देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्याबद्दल तुम्हाला राग असू द्या, लोभ असू द्या, तुम्ही समर्थक असा, त्यांचे विरोधक असा, पण गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या तोंडून जे शब्द बाहेर पडलेत आणि त्यांनी जे काम केलेलं आहे त्यातून तुमच्या हे लक्षात येतं की त्यांना या महाराष्ट्रातली पक्ष पद्धती हेतुपूर्वक बदलायची होती आणि ते तसा प्रयत्न करत होते. म्हणजे अगदी त्यांनी असं म्हणणं असेल मी पुन्हा येणं असेल किंवा काल परवा म्हटले ते आधुनिक युगातले ते अभिमन्यू आहेत, हे काही असलं किंवा त्यांचा ते अभिमान वाटत असला
तरी तुम्ही हे बाजूला ठेवा. त्यांनी त्याच्यामधून एक दिसतं काहीतरी करत होते आणि त्या करण्यामध्ये इतरांनी दुर्लक्ष केलं, हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे कुणालाही कधीही दुर्लक्षित केलं तर त्याचा परिणाम काय होतो, तर तो हा परिणाम दिसतोय की हे व्यक्तिमत्वच मुळात वेगळ्या पद्धतीनं कार्य करणारं होतं आणि प्रचंड राजकीय महत्वाकांक्षा असणारं होतं आणि त्या प्रचंड राजकीय महत्वाकांक्षाचा परिणाम म्हणून ही एक घटना घडली. पण देवेंद्र फडणवीसांनी केवळ लीडरशिप म्हणून हे केलं असं माझं अजिबात मत नाही. माझं असं म्हणणं आहे त्यांनी स्वतःला एवढी महत्वाकांक्षा असताना प्रचंड गतीनं स्वतःलाच दाबलं आणि त्या दाबण्यातून त्यांनी काय केलं तर सामूहिक लीडरशिप नावाचं प्रकरण गेल्या 2.5 वर्षात राबवलं. सामूहिक लीडरशिपच्या पद्धतीने त्यांनी स्वतःला मोड करून घेतलं. म्हणजे जर का शिवसेना फुटली, शिवसेनेच्या नंतर सरकार बनवण्याची वेळ आली, तेव्हा देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. तो दिवस देवेंद्र फडणवीसांच्या संपूर्ण कारकिर्दीतला प्रचंड वाईट दिवस होता. इतका मोठा प्रचंड वाईट दिवस त्यांनी डावलून नंतर बदल स्वतःमध्ये शिफ्ट केला. त्याच शिंदेबरोबर, त्याच अजित पवारांबरोबर, त्याच अमित शहांबरोबर आणि त्याच नरेंद्र मोदींबरोबर जुळवून घेतलं. याचा एकूण परिपाक सामूहिक लीडरशिपकडे वळलेला दिसतो. आता मुद्दा याच्यानंतर काय निर्माण होतो, हे सगळं झालं तेव्हा काही लोक असा प्रश्न उपस्थित करतील, मग ही लीडरशिप लोकसभेला कुठे गेली होती आणि आता विधानसभेला तुम्हाला दिसते असं तुम्ही कसं काय म्हणणार? हा तुमचा युक्तिवाद अंतर्विसंगतीने पूर्ण भरलेला दिसेल असं तुम्ही म्हणू शकता. पण त्याचं कारण आहे, लोकसभेची निवडणूक काँग्रेसने, शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांनी जिंकलेली नव्हती, ती टेक्निकली त्यांच्या पदरात पडलेली होती. आणि हे मी दुसऱ्या वेळेस सांगतोय, एकदा मी हे कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं आणि मतांची टक्केवारी मांडून दाखवलेली होती की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्वाची मतं जास्तीत जास्त 25% असायची आणि कमीत कमी ती मतं साधारणपणे 17-18% व्हायची. म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी सगळं वातावरण पेटवलं होतं, तेव्हा सुद्धा ती मतांची टक्केवारी हिंदुत्वाची 17 ते 25च्याच घरात राहिली. पण ती लोकसभा पाठीमागची गेलेली अशी होती की तेव्हा मतांची टक्केवारी हिंदुत्वाच्या 50च्या घरात होती. आणि आता तुम्ही जर हिंदुत्वाच्या मतांची टक्केवारीची बेरीज केली नीटनीटकी तर 58% भरती. म्हणजे तुम्ही कल्पना करा, महाराष्ट्रामध्ये स्वतःला मी हिंदुत्ववादी आहे, मी हिंदुत्वाचा समर्थक आहे, मी हिंदुत्वाबरोबर राहणार आहे, मी हिंदुत्व पार्टी बरोबर युती करणार आहे, माझे हिंदुत्व पार्टीच काय असेल तोय मी प्रकरण केली त्याला संरक्षण देणार आहे, कुठली ईडी असेल अमुक तमुक गोष्टींपासून, या सर्वांमधून हिंदुत्व नावाची गोष्ट प्रचंड गतीनं वाढली आणि ती वाढलेली गोष्ट लोकसभेला कोणीही लक्षात घेतली नव्हती. तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची वेबसाईट काढा आणि सगळ्यांच्या मतांच्या टक्केवाऱ्यांच्या बेरजा करा, तुम्हाला फायनली कळेल. तेव्हाही ती 50च्या घरात होती, आताही ती मतांची टक्केवारी हिंदुत्वाची साधारणपणे 58%च्या घरात गेलेली आहे. आणि पुन्हा उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलेलं नाही की मी हिंदुत्ववादी नाही. म्हणजे तुम्ही सातत्याने ते दावा करतायत हिंदुत्वाचाच. जर तुम्ही उद्धव ठाकरेंची पुन्हा काय 10-11% मतं त्यात घातली तर साधारणपणे 58 अधिक 10, तर ती टक्केवारी कुठं गेली पहा हिंदुत्वाची. मग प्रश्न निर्माण होतो, महाराष्ट्रामध्ये मी हिंदू असणं आणि हिंदुत्ववादी असणं वेगळं आहे. प्रत्येक माणूस हिंदू असू शकतो, परंतु तो हिंदुत्ववादी असेलच असं नाही. म्हणजे हिंदू असून सहिष्णू असेल, हिंदू असून धर्मनिरपेक्ष असेल, हिंदू असून सर्व धर्म समभावी असेल, असं काही असू शकतं. परंतु मी हिंदू आहे, परंतु एवढा हिंदू आहे की मी दुसरा सहिष्णू नसेल, धर्मनिरपेक्ष नसेल,
सोशल हार्मोनीवाला नसेल, तर फक्त हिंदूच असेल आणि कट्टर त्याचा पुरस्कार करणारा, हीच गोष्ट लोकसभा निवडणुकीला वाढली होती आणि त्याकडे दुर्लक्ष झालं. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही विधानसभा निवडणूक झालेली आहे. त्याच्यामुळं त्याचंच हे एक्सटेन्शन आहे, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. म्हणजे मतांच्या टक्केवारीबद्दल आणि लोकांना आयडेंटिटी येणं. कोणती आयडेंटिटी? तर मी केवळ हिंदू नाही, तर मी हिंदू असून हिंदूच्या पुढे जाऊन मी हिंदुत्ववादी आहे. आणि ही प्रक्रिया केवळ अर्बन भागात नाही, तर अर्बन भागातल्या गरीब म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये आली, ग्रामीण भागामध्ये ती आली, खेड्यामध्ये आली, वाडीवरती आली, वस्तीवरती आली. आणि त्याचं अंतिम रूप कोणतं? तर महाराष्ट्रामध्ये एक सर्वात मोठा इश्यू, मला तर असं वाटतं तो बनाव होता का काय होता, तर माझा तर कन्फर्म मत असं आहे की तो कदाचित बनाव असेल, की जातीवरती प्रचंड चर्चा घडवली, परंतु जातीनं कामच केलं नाही. काम केलं हिंदुत्वाने. आता या दोन्हींमधलं नातं पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जात जेव्हा म्हणते माझ्यावरती अन्याय झालेला आहे, जात जेव्हा म्हणते की मला समावेशनाची संधी द्या, म्हणजे राखीव जागा द्या, मंत्रिमंडळामध्ये घ्या, ते निवडणुकीला तिकीट अमुक एका जातीला द्या, तेव्हा तो एक सामाजिक न्यायाचा पॅटर्न असतो. परंतु वरून हिंदुत्व त्या जातीला जेव्हा स्वतःकडे आकर्षित करून घेतं लवचुंबकासारखं, तेव्हा त्या जातीचं रूपांतर हिंदुत्वात होतं. त्याचा पहिला टप्पा असतो त्या जातीनं म्हणणं की मी माझ्याच जातीपुरता विचार करणार. तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक जात जर स्वतःपुरती विचार करत होती, तर ती जात हिंदुत्ववादी झाली होती. प्रत्येक जात जर स्वतःला म्हणत असेल की मी कोण आहे, तर क्षत्रिय आहे, आणि तो क्षत्रिय असण्याचा दावा, याचाच अर्थ असा झाला ती हिंदुत्ववादी होती. म्हणून तुम्हाला या निवडणुकीमध्ये ज्या गावच्या बाबळी, त्याच गावच्या बोरी, अशा उलट्या सुलट्या म्हणी इतक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या, याचा अर्थ तुमचं क्षत्रियत्व आक्रमक आहे. तुम्ही तलवार काढली तर मी पण तलवार काढणार. तुम्ही जर एखाद्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली तर मी पण घेणार. ही जी एक रोखठोक भाषा आली होती, ती हिंदुत्वाची भाषा होती. तेच भाषा तुम्हाला ठाण्यामध्ये पाठीमागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी वापरली होती. इंदापूरला त्यांचं दैवत आहे, इंदापूरच्या तिथं त्या दैवतावरून येताना सुद्धा त्यांनी तीच भाषा वापरली होती आणि सर्वांमध्ये तीच भाषा पसरली सुद्धा होती. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही असं दिसत नाही की भाषा शैली सज्जन वगैरे वगैरे होती. आणि जर कोण म्हटलं की मी सज्जन आहे, उदाहरणार्थ संगमनेरला थोरात पडलेत, लोक म्हणाले की ते खूप सज्जन होते, सुसंस्कृत होते, कसे पडले? तर आजच्या काळात मग मुद्दा निर्माण झाला, हे सज्जन नावाचं, सुसंस्कृत नावाचं नाणं या युगात चाललं नाही. त्याच्याऐवजी नाणं कोणतं चाललं? आक्रमक भाषा, जशाच तसं बोलतो का, हे नाणं चाललं. हा फरक तुम्ही हिंदुत्वातला लक्षात घेतला पाहिजे की हे हिंदुत्वाचं मुख्य लक्षण खूप तळागाळापर्यंत जाऊन पोहोचलं. आणि त्या पार्श्वभूमीवरती आधारित व्यूहरचना करताना जातीची चर्चा होती तेवढी होऊ दिली, आणि जातीची चर्चा करताना दोन टोकाची झाली, एका बाजूला मराठा आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी. पण तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारून बघा, महाराष्ट्रामध्ये मराठा नावाचं राजकारण आजच्या घडीला या निवडणुकीत आहे का? उत्तर माझ्यासाठी असं आहे, अजिबात नाही. नंबर 2, या निवडणुकीमध्ये ओबीसी नावाचं राजकारण आहे का? अजिबात नाही. कुठला नेता जातीचा त्या निवडून आलाय? कोण माळे आलाय, कोण धनगर आलेला आहे, पण तो धनगर निवडून येणं, तो माळे निवडून येणं म्हणजे ओबीसी पॉलिटिक्स होऊ शकत नाही. ते त्याचं हितसंबंधाचं आणि ते हिंदुत्वाचं राजकारण आहे. त्याच्यामुळे ओबीसी नावाचा पॅटर्न वर्कआउट होत नाही, त्यामुळे मराठा नावाचा पॅटर्न वर्कआउट होत नाही. आणि राहिला मुद्दा कोणता मराठ्यांमधला, जी एवढी चर्चा झाली, एका मराठ्याने दुसऱ्या ओबीसीला आव्हान देणं, दुसऱ्या ओबीसीने एका मराठ्याला आव्हान देणं, ती दोघांची अंतर्गत प्रचंड मोठी चूक होती आणि त्यामुळे त्यांचीच फसवणूक झालेली आहे.
आणि ती एवढी मोठी फसवणूक आहे या सगळ्या प्रोसेस मधून की ते स्वतःला कोणाचं राजकारण आहे हे सांगू शकत नाहीत. म्हणजे तुम्हाला मी आता म्हणतोय तसं कुणामध्ये एवढी सुद्धा धमक नाही राहिली की हे मराठ्यांचं राजकारण नाही म्हणायचं. ते म्हणतायत हे मराठ्यांचंच राजकारण आहे आणि ते असंही म्हणतायत आम्ही तुम्हाला विधानसभेत किती मराठा निवडून आले तर 288 पैकी 150 निवडून आले ही बेरीज करून दाखवतो. 157 निवडून आले अशी बेरीज करून दाखवतो. पाठीमागच्या 2-3 निवडणुकीमध्ये खुद्द मराठा महासंघाचे लोक मला सांगायला यायचे की सर 138 आलेत, 137 आलेत, 125 आलेत. 125 मराठा जातीचे लोक निवडून येणं म्हणजे मराठा पॉलिटिक्स नव्हे. मराठा पॉलिटिक्स वेगळं आणि मराठा म्हणून तिथं निवडून जातीचा माणूस आलाय ते वेगळं. हे कसं तुम्हाला समजून सांगतो. नंबर 1, मराठा व्यक्ती मराठा म्हणून वर्तन करत नव्हती. मराठा व्यक्ती ग्रुप म्हणून वर्तन करत होती. एका विधानसभा मतदारसंघात मराठ्यांचे 5 गट होते आणि ते 5 गट प्रत्येकाच्या विरोधात त्यांचं खानदानी वैर या रूपात लढत होते. म्हणजे तुम्हाला उदाहरणच दाखल सांगायचं झालं तर तुम्ही कल्पना करा ज्या वसंतदादा पाटलांच्या घरातला त्यांचा नातू निवडून आलेला आहे त्यांची पुन्हा सून उभा राहायची म्हणते आणि तिथलेच पृथ्वीराज पाटीलही उभे राहतात आणि ही स्पर्धा इतक्या टोकाला जाते की तिथं मतदान मराठ्यांचं 1,30,000 आहे. ब्राह्मण समाजाचं मतदान केवळ 20,000 आहे. 20,000च्या माणसाला वरचं मतदान जे पडलं ते मराठ्यांचं पडलं. मग मराठा पॉलिटिक्स सांगलीमध्ये खुद्द वर्कआउट झालं का तर उत्तर पूर्णपणे नकारात्मक दिसतं. आणि तुम्हाला इतर सगळ्या मतदारसंघाची तुम्ही गणित मांडली तरी तुम्हाला हाच मुद्दा दिसतो. नंबर 2 मुद्दा, तुम्ही सगळे निवडून आलेले बीजेपीतले मराठा घेतले तर त्यांना विचारा तुम्ही हे की तुमचं राजकारण बीजेपी या पक्षाचं आहे, बीजेपी या पक्षातल्या हिंदुत्वाचं आहे का तुम्ही मराठा आहात म्हणून तुमचं मराठा म्हणून पॉलिटिक्स आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल मराठा म्हणून ते पॉलिटिक्स अजिबात करू शकत नाहीत. ते फक्त बीजेपी म्हणूनच पॉलिटिक्स करणार. बीजेपी पक्ष म्हटला की बस ते बसणार, इथून उठ म्हटलं की उठणार. धोरण काय असतं, योजना काय असते याच्याबद्दलचा कोणतीही वाच्यता करण्याचा त्यांना कसलाही राईट किंवा अधिकार नाही. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे मराठा नावाचं एक प्रकरण महाराष्ट्रात उभा राहिलं या निवडणुकीपुरतं मी म्हणतोय तर ते पूर्णपणे वेगळ्या दिशेचं होतं. ओबीसींनी उभं केलं प्रकरण तेही पूर्ण वेगळ्या दिशेचं होतं. त्यातून 2 गोष्टी घडल्या की ओबीसी नावाची चर्चा झाली आणि दुसऱ्या बाजूला मराठा नावाची चर्चा झाली. पण फायनली या दोन्ही ग्रुपला हिंदुत्व नावाची आयडेंटिटी आणि राजकारणाने आत्मसात करून टाकलं. पूर्णपणे रंगच तसा दिला. आणि याची उदाहरणं म्हणून एक 5-6 मी तुम्हाला सांगतो. पहिलं उदाहरण आहे महाराष्ट्रातलं हिंदुत्व या निवडणुकीच्या मधलं एका प्रकारचं नव्हतं आणि ते ठरवून घेतल्यासारखं होतं. जवळपास 5-6 प्रकाराने ते काम करत होतं. त्यातला पहिला जो प्रकार आहे हिंदुत्वाचा काम करण्याचा तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि तो बाळासाहेब देवरसांनी वर्कआउट केलेला पॅटर्न होता. बाळासाहेब देवरसांचा पॅटर्न ग्राउंड वरती काम करत होता आणि त्यांच्या लोकांनी जे काम केलं त्यांचा दावा असा आहे, आता हे काही सिद्ध होऊ शकत नाही परंतु त्यांचा दावा असा आहे की त्यांनी 4% मतं वाढवली. 4% मतं म्हणजे सुद्धा खूप मतदान वाढलं असा त्याचा अर्थ झाला. हे काय थोडं मतदान वाढतं असा होत नाही. दुसरा हिंदुत्वाचा पॅटर्न कोणता आहे तर दुसरा पॅटर्न हा नरेंद्र मोदींचा होता की ज्या नरेंद्र मोदींच्या पॅटर्नने इथल्या सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसींना एकच वर्तन करायला भाग पाडलं आणि ते म्हणजे ओबीसींची आयडेंटिटी हिंदुत्व आहे. म्हणजे ते पूर्वी हिंदू होते का तर होते परंतु हिंदू पासून हिंदुत्वापर्यंत नरेंद्र मोदींनी त्यांना घेऊन गेले ते. आणि त्याच वर्गामध्ये जो आयटी मधला वर्ग होता त्यांनी जास्त ओबीसींचं संघटन केलं आणि तो परिणाम असा झाला की एक मुखी वर्तन ओबीसींचं घडून आणलं. म्हणून सगळे तुम्ही नरेंद्र मोदींचे भाषा शैली बोलण्याची पद्धत
कुणाचं एकीकरण करावं, तर या सर्वांमध्ये ओबीसीचा मुद्दा दडलेला होता. आणि माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यानुसार 350च्या आसपास ओबीसीचे आपण जसं बसलोय असे बंदिस्त रूम मध्ये मेळावे, चर्चा, वाटाघाटी झाल्या आणि त्याचा हा परिणाम तुम्हाला दिसतोय. जर हे तुम्ही दुर्लक्ष केलं की 350 झाले नाहीत, तर हे मीच म्हणतोय असं नाही, तर तुम्ही लोकसत्ताचे गिरीश कुबेरांनी सुद्धा हा आकडा जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही तोही तपासून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ओबीसीचं कसं संघटन होत गेलं ते. हा दुसरा प्रकार झाल्यानंतर तिसरा प्रकार, की जो प्रकार महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राचं उत्तर असं दिलं जातं, महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिकांचा प्रांत. तर हे जरा ज्यादा अभिमानाचं लक्षण झाल्यागत झालेलं आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हिंदी भाषिक लोक आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये इतर राज्यातून आलेले लोक आहेत, ते हिंदीही बोलतात, व्यापार उद्यमही करतात. एवढंच नव्हे तर गावामध्ये एकेकाळी म्हण होती, जिथं गावात गाडी सुद्धा जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मारवाडी जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे गाव सुद्धा एका अर्थाने व्यापार उद्यम करणाऱ्या परराज्यातील लोकांच्या जवळ गेलेलं होतं आणि त्या गावाचा सर्व व्यवहार त्या एका व्यक्तीच्या भोवती फिरत होता. त्या व्यापार उद्यम करणाऱ्या व्यक्तींचा सिंबॉल हा अमित शहा होते आणि त्यांच्या मार्फत या व्यापार उद्यम करणाऱ्या वर्गाने हिंदुत्व पूर्णपणे मान्य केलं. मग त्यांनी त्याला जोड विकासाची दिली, विकासाच्या जोडीला हिंदुत्वाची दिली. परंतु हा तिसरा प्रकार तिसऱ्या वेगळ्या ग्रुपचं संघटन करणारा उदयाला आला आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसतोय. तिसऱ्या नंतर चौथा जो मुद्दा आहे तो याच्याही पेक्षा वेगळा आहे. तो याच्यापेक्षा वेगळा कोणता आहे, तर साधारणपणे देवेंद्र फडणवीसांची पारंपरिक प्रतिमा तुम्ही सोडून द्या. ते ब्राह्मण आहेत, ते अमुक आहेत, ते संघाचे आहेत, त्यांनी संघाला सांगितलं म्हणून लोक बाहेर पडले, हे सगळ्या गोष्टी खऱ्या असतील. परंतु हे सोडूनही देवेंद्र फडणवीस अजून शिल्लकच राहत आहेत. आणि ते देवेंद्र फडणवीस कोणते आहेत, तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक प्रदेशामध्ये कोणती ना कोणती धर्माची संस्था आहे, कोणत्या ना कोणत्या संघटना आहेत, त्या सत्संग रूपामध्ये आहेत, त्या गुरुमध्ये रूपामध्ये आहेत. आणि दर आठवड्याला दर गावामधल्या महिला, लहान मुलं, घरातले थोर मोठी सर्व माणसं तिथं हजेरी लावतात आणि माझ्या गुरुने काय सांगितलेलं आहे हेच मी करणार. म्हणून मी जर माझी आई त्या सत्संगाला जात असेल आणि तिला म्हटलं मी असं कर, तर माझी आई माझं ऐकू शकत नाही. ही प्रत्यक्ष वस्तुस्थितीतली गोष्ट आहे. जे लोक जातात त्यांना तुम्ही विचारा, माझा गुरु सांगतो तसं मी वर्तन करणार. आणि हे कोकणातून सगळं वरती देशावरती आलं. देशावरून इतकं पुढे गेलं की पंढरपूरमध्ये एका गावामध्ये हाणामारी इतकी झाली होती की जणू काय त्या गावात आता दंगल घडते का अशी परिस्थिती. यावरून तुम्ही समजून घेऊ शकता महाराष्ट्र सर्व या धर्मगुरूंनी वेढलेला महाराष्ट्र होता. आणि या सर्वांना मॅनेज करण्याचं या 3-4 महिन्यामध्ये काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि हे हिंदुत्वाचं चौथं प्रारूप आहे, की जे प्रारूप अनेकांना समजलंच नाही, की ज्या प्रारूपाबद्दलचं प्रचंड आकर्षण ग्रामीण भागात, नुसतं शहरात नाही, ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीचे सुद्धा लोक तिथं जातात. आणि याकडे पूर्ण दुर्लक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असेल, या सगळ्यांनी केलं होतं. आणि हे दुर्लक्ष करण्याचा परिणाम म्हणून वाटायचे तुमचे मतदार आहेत, पण तुमचे ते नसायचेच मतदार. ही वस्तुस्थिती खरी घडलेली होती. नंतर पुढचा मुद्दा आहे याच्या व्यतिरिक्त, तो कोणता, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही नीट पाहिलं असेल, राहुल गांधींची जेव्हा नांदेड करून भारत जोडो यात्रा आली आणि त्यांनी सावरकरांवरती बोलले, तेव्हा त्याच्यावरती किती गदारोळ झालेला होता. आणि त्यांच्यावरती त्यानंतरही किती समस्या त्यांच्या पुढे महाराष्ट्रातून उपस्थित झाल्या. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की त्याच्यामध्ये सावरकरांच्या फॉलोअर्स आहेत, सावरकरांना मानणाऱ्या संस्था आहेत. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करणारे लोक आहेत, वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे सावरकरांचे फॉलोअर्स आहेत. या सर्वांना एकच सिंबॉल त्यांनी दाखवून दिला, तो म्हणजे
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी, आणि त्यांनी तशाच भाषेमध्ये बोलले. रोखठोक भाषा त्यांची होती. अगदी कोल्हापूर पासून जिथं जिथं ते बोलले ते त्या पद्धतीने बोलल्यामुळे हा हिंदुत्वाचा एक नवा धागा पुढे आला, की जे लोक तटस्थ राहायचं का, आपल्याला काय देणं घेणं आहे असं ते म्हणत बसले नाहीत. परिणाम असा झाला की हे 5-6 प्रकारचं मुख्य त्यांच्या इंटरनल वर्तुळातलंच मतदान एकत्रित झालं आणि त्याचा इफेक्ट दिसायला लागला. आता याच्या बाहेर, म्हणजे हे मुख्य वर्तुळ आहे, या मुख्य वर्तुळाच्या बाहेर आणखीन 2 प्रकारचं हिंदुत्व होतं. ते कोणतं हिंदुत्व, तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडचं हिंदुत्व खेचून आपल्याकडे आणलं. तुम्हाला जर आता तुम्ही असा दावा कोणी केला, उद्धव ठाकरेंना जी 10% मतं पडलेली आहेत ती हिंदुत्वाची आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा भाषण करतात हिंदुत्वाची म्हणून, तर ती उद्धव ठाकरेंची फसवणूक आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या ज्या 20 जागा निवडून आल्या तिथं आणि अन्यत्र त्यांना मतदान पडलेलं आहे, त्या 10% पैकी 5% त्यांच्या संघटनेचं असेल. 5% मतदानामध्ये मुस्लिमांचं, दलितांचं, इतर मतदान असण्याची शक्यता आहे, की जे तुम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी म्हटलं होतं की माझं पहिल्यांदा मत मी गायकवाडांना देते, त्या एकनाथ गायकवाडांच्या मुलीला. तिथून पुढे सगळे दलित शिफ्ट झाले, मुस्लिम शिफ्ट झाले आणि ते मतदान साधारणपणे तुम्हाला 5% तरी धरावं लागेल. म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरेंकडचं हिंदुत्वाचं मतदान अति जलद गतीने एकनाथ शिंदे यांनी खेचून स्वतःकडे आणलं. त्यामुळे त्याला जोडून त्यांनी जो दिघेंवरती चित्रपट काढला, त्या चित्रपटाची पूर्ण थीम स्वतःचा प्रचार करणे जरी असली तरी हिंदुत्व हीच होती. हिंदुत्वाच्या चौकटीत त्यांनी सर्व चित्रपटाची मांडणी केली. सर्व शहरांमध्ये, चित्रपट टॉकीजमध्ये तो चित्रपट दाखवला गेला आणि त्याचा परिणाम म्हणून युवा वर्गामध्ये तो सगळा प्रसार होत गेला. हा शिंदेचा एकच मुद्दा आहे. त्याला जोडून दुसरा मुद्दा आहे. तुम्ही असा प्रश्न विचारा, या महाराष्ट्रामध्ये मराठा जातीतला हिंदुत्वाचा नेता कोण, तर शिवसेनेमध्ये अनेक मराठा लोक असतील, परंतु त्यांना, मराठ्यांना हिंदुत्व नावाची आयडेंटिटी नीटनेटकी आली नव्हती. म्हणजे ते हिंदुत्व जेव्हा जेव्हा येत होतं तेव्हा ते म्हणायचे आम्ही हिंदू आहोत, परंतु हिंदुत्वाच्या बद्दल आम्ही एक हात दूरच आहोत. परंतु पहिल्यांदा ही गोष्ट महाराष्ट्राला दिसली की एकनाथ शिंदे मराठा आहेत, एकनाथ शिंदे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना तो त्यांच्या पुढचा आयडल आणि सिम्बॉल दिसला. म्हणून जे दबक्या आवाजात सगळे मराठा लोक होते त्यापैकी कमीत कमी 25% लोक जे हिंदुत्वाने दबक्या आवाजात बोलत होते त्यांनी शिंदेकडे झुकता कल दिला. हा जो शिंदेना वाढलेला हिंदुत्वाचा दुसरा मुद्दा होता तोही अत्यंत महत्वपूर्ण होता. म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं खेचून आणणे, अधिक मराठा जातीची मतं हिंदुत्व म्हणून खेचून आणणे, ही 2 प्रक्रिया घडल्या. तिसरी प्रक्रिया कोणती घडली या सगळ्यातून, तर ती अत्यंत महत्वाची आहे. 1995 पासून ते आजपर्यंत मराठा समाजाचं मतदान कोणाला सर्वात जास्त होतं, याचं उत्तर शिवसेनेला ज्यादा होत नाही. शिवसेनेला मराठवाड्यातलं मतदान मराठ्यांचं होत होतं, परंतु ते गरीब मराठ्यांचं होत होतं. जे मराठा प्रस्थापित होते अशा मराठ्यांनी शिवसेनेला मतदान दिलं नव्हतं. परंतु तेव्हा 95 पासून ते आजपर्यंत महाराष्ट्रातले जे स्वतःला मी क्षत्रिय आहे, 96 कुळी आहे, मी प्रस्थापित आहे असा दावा करत होते, त्यांचं मतदान बीजेपीकडे जात होतं. आणि हा गोपीनाथ मुंडेंचा पॅटर्न होता आणि त्यांना तो पॅटर्न भागवतांनी शिकवलेला होता. त्या भागवतांनी शिकवलेला पॅटर्न हा बाळासाहेब देवरसांचा होता. म्हणजे बाळासाहेब देवरस, भागवत, गोपीनाथ मुंडे या पद्धतीने मराठा भाजपशी जोडले गेले होते. परंतु या मराठ्यांबद्दल कोणीही मधल्या काळात कोण बोलत नव्हतं. परंतु CSDH ची आकडेवारी तुम्ही काढली तर तुमच्या असं लक्षात येतं की पाठीमागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये मराठ्यांची टक्केवारी 45% बीजेपीकडे वळलेली होती. आणि तुम्ही तोच प्रश्न विचारला की शरद पवार मराठा मानता तुम्ही, तर शरद पवारांना मराठ्यांचं मतदान किती होतं, तर ते 15% पण सरकत नव्हतं.
काँग्रेसकडे सुद्धा 15% सरकत नव्हतं. म्हणजे याचा अर्थ मराठा अगोदर भाजपचा फॉलोअर्स होता, शिंदेच्यामुळं 25% पुन्हा फॉलोअर्स झाला आणि याचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला एक चित्र महाराष्ट्रातलं क्लिअर कट दिसतं की जे जात महाराष्ट्रामध्ये 27% किंवा 30% आहे त्यातला कुणबी वगळला तर ती जात शिल्लक राहते 17 किंवा 18%. त्या 18%पैकी वरचे 7% सोडून द्या, एक मुखी 10% मतदान बीजेपी, शिंदे आणि अजित पवार यांना मिळालं. ही प्रक्रिया एकनाथ शिंदेमुळं घडून आली. आता राहिला पुढचा हिंदुत्वाचा मुद्दा, तो म्हणजे अजित पवारांनी गेल्या 5 वर्षापासून एक सूर लावला होता. तो सूर कोणता होता? आम्ही हिंदुत्व शिवसेनेबरोबर आघाडी केली, आम्ही सरकार स्थापन केलं, मग आम्ही कुठं हिंदुत्ववादी नव्हतो. जरी त्यांनी एक योगी आल्यानंतर प्रचार झाला, बटेगे कटेगे त्याला नकार दिला असला तरी अजित पवार कुठं स्वतः म्हणत नव्हते की मी शिवसेनेपेक्षा वेगळा आहे. त्यांनी ती बाजू तेव्हा गव्हर्नमेंटमध्ये असताना घेतली होती आणि पुन्हा त्यांनी जाऊन शपथविधी घेतला तेव्हाही घेतली होती. आणि विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांची कट्टर मैत्री होती. ती पॉलिटिकल असेल कशी असेल, परंतु त्याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नव्हता. किंबहुना अजित पवार देवेंद्र फडणवीसांना फॉलो करायला लागलेले होते. कारण विधानसभेत बोलत असताना जर देवेंद्र फडणवीसांनी कविता म्हटली तर हेही म्हणायला लागले होते. म्हणजे कुठपर्यंत प्रकरण गेलं होतं तुमच्या लक्षात येईल की ज्या माणसाला लोक म्हणत होते हा कामाचा माणूस आहे, ज्या व्यक्तीला लोक म्हणत होते इथं उभ्या राहिलेल्या जागेवरती हा प्रश्न सोडवू शकतो, ती व्यक्ती अशा वेगळ्याच प्रकाराकडे वळली. आणि तिथं तुम्हाला असं लक्षात येतं की इथं एक मोठी गंमत घडली की ज्याच्याबद्दलचं महाराष्ट्राला सिरियसनेस नाही, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस नावाची व्यक्ती काय प्रकारे विचार करत असेल आणि हे त्यांनी केलं ते तुम्ही सूत्र अगदी काँग्रेस पक्षाचे जे विरोधी पक्ष नेते होते त्या एक विखेंना त्यांनी फोडलं, त्यातही तुम्ही पाहू शकता. म्हणजे 5 वर्ष विरोधी पक्ष नेता राहायचं आणि फुटून जायचं बीजेपी मध्ये, हे तुम्ही चित्र नीट डोळ्यासमोर आणा. तोच मुद्दा आहे की शरद पवार डायरेक्ट सांगतायत की मी पूर्ण बीजेपीच्या विरोधात भूमिका घेणार. त्यांनी जेव्हा त्या बोलवलं त्यांना ईडीच्या ऑफिसमध्ये तेव्हा अजित पवार शरद पवारांच्या सोबत नव्हते. तुम्ही नीट बारकाईनं बघायला गेला तर. नंबर 2, संगमनेरच्या पट्ट्यामध्ये अधिवेशन झालं तेव्हा शरद पवार तिथं हॉस्पिटल मधनं डायरेक्ट गेले, पण अजित पवार तिथं असताना कुठतरी चौथीकडेच गायब होते. म्हणजे अजित पवार कुठं होते? तर पहिला प्रश्न निर्माण होतो, जे शरद पवार म्हणतायत की मी बीजेपी पासून एक हात दूर असेल. नंबर 2, जे पवार म्हणतायत मी यशवंतराव चव्हाणांचा फॉलोअर्स आहे. जे शरद पवार म्हणतायत की काय झालं तर मी त्या कराडला जाईल आणि तिथं माझं डोकं ठेवील आणि तिथून पुढचा माझा प्रोग्राम आखेल. म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रारूप. यशवंतराव चव्हाणांचं राजकारण जिवंत कोण ठेवत होतं तर ते शरद पवार ठेवत होते. आणि यशवंतराव चव्हाणांचं राजकारण संपलं नाही तर बाळासाहेब देवरसांचं राजकारण उभा राहू शकत नाही. हे देवेंद्र फडणवीसांना समजल्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचं प्रारूप टोटल संपलं पाहिजे ही मनाशी खुणगाठ गेल्या 10 वर्षापासून बाळगून असणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि ती खुणगाठ बाळगल्यामुळे त्यांनी सातत्याने जे म्हटलं होतं त्याच्यामध्ये टार्गेट त्यांचं काय होतं? मी बारामतीच पाडून दाखवतो, मी कराडच पाडून दाखवतो. तर रियालिटी दुसरीकडे कुठं काय व्हायचं ते होऊ द्या, परंतु कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण पडलेत आणि बारामतीमध्ये युगेंद्र पवार पडलेत. यशवंतराव चव्हाणांचा त्यांनी पराभव प्रारूपाचा, व्यक्तीचा मी म्हणत नाही, करून दाखवलेला आहे. आणि महाराष्ट्राला त्यांनी हे म्हणून तर ते म्हणतायत की मी ह्या आधुनिक युगातला अभिमन्यू आहे. म्हणजे तुम्हाला जर हे देवेंद्र फडणवीस समजले नाहीत तर तुम्हाला ग्राउंडवरती राजकारणच करता येणार नाही. आणि तुम्ही जर फक्त एवढंच 3 गोष्टी म्हणत बसला, मनी, मसल पॉवर आणि मोदी,
तरी तुम्हाला राजकारण करता येणार नाही, कारण हे कुठंतरी दिल्लीकडे झुकलेलं आणि वळून गाठणारं राजकारणाबद्दलची सूत्र दिसतील. परंतु तुमच्या इथलं एक मूळचं राजकारण आहे आणि ते चव्हाण प्रारूप नावाचं राजकारण आहे आणि त्या चव्हाण प्रारूपाला टोटल संपवण्यासाठी प्रयत्न झाला. आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही नीट लक्षात घ्या, शरद पवारांनी पाठीमागच्या वेळी जे काही प्रयत्न केलते म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ते प्रयत्न यशवंतराव चव्हाण प्रारूप वाचवण्याचे होते. ते राजकारण शरद पवारांनी स्वतःसाठी जगण्याचं राजकारण नव्हतं. शरद पवार आताही प्रयत्न जे करत होते, अजित पवार फुटून गेल्यानंतर सुद्धा ते अजित पवारांच्या विरोधातलं राजकारण होतं हे आपण म्हणू शकतो, कारण त्यांनी हिंदुत्वाशी जुळवून घेतलं म्हणून. पण शरद पवार ते राजकारण करत होते ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी आखून दिलेले नियम, त्यांच्या बाउंड्र्या, त्यांची सीमारेषा, त्यांचं तत्वज्ञान आणि त्याची टोटल फिलॉसॉफी. आणि हे पॉलिटिक्स काँग्रेसला सुद्धा नीट समजलं नाही. एका अर्थाने ते चव्हाणांचं राजकारण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचं राजकारण होतं. कारण त्यावेळेचं तुम्ही कोणतंही चांगलं पुस्तक काढलं तर तुमच्या लक्षात येईल, राज्याच्या मुख्यमंत्र्याचं राजकारण म्हणजे कसलं राजकारण, असा प्रश्न विचारला होता रजनी कोठारेंना आणि इतर लोकांनाही. तेव्हा त्याचं उत्तर सरळ त्यांनी दिलेलं होतं की हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या राजकारणाची रिप्लिक आहे, झेरॉक्स प्रत आहे. म्हणजे जर ती असेल तर यशवंतराव चव्हाणांचा राजकारणाचा ऱ्हास होणं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या राजकारणाचा ऱ्हास होणं. म्हणजे याचा अर्थ जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विरोधात इंडियन पॉलिटिक्स मध्ये भूमिका घेतली जात होती, तेव्हा ती यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात घेतली जाणार होती. आणि हे इतक्या दिवस राजकारणात राहिलेल्या शरद पवारांना माहित नसणार तर कोणाला असणार आहे. आणि आपोआपच त्याच्यामुळे शरद पवार हे स्वतःची एनसीपी जिवंत ठेवण्यासाठी लढत नव्हते किंवा काँग्रेससाठी लढत नव्हते, तर ते यशवंतराव चव्हाणांच्या प्रारूपासाठी लढत होते. आणि त्या प्रारूपाचं आज इतका खिळखिळा झालेला आहे की तिकडं काँग्रेसच्या 16 आणि यांच्या 10 म्हणजे एकूण जागा 26, 288 पैकी 26 म्हणजे यशवंतराव चव्हाणांचं राजकारण या महाराष्ट्रात किती शिल्लक राहिलं हा एक प्रश्न आहे. नंबर 2, आता निवडून आलेले लोक आहेत, शरद पवारांचे 10 आहेत, काँग्रेसचे 16 आहेत. या लोकांना यशवंतराव चव्हाण किती कळतात, यशवंतराव चव्हाणांचं राजकारण म्हणजे काय हे तरी किती लोकांना माहित आहे, हे यातल्या अनेकांना माहित नाही. कारण हे एक तर फार नवीन आहेत किंवा हे एक फार तर असं झालेलं आहे, राजकारण आपल्याला करायचं आहे, तिथून आपण निवडून आलो पाहिजे म्हणून त्या राजकारण करण्यासाठी सीओ नेमलेले आहेत काही लोकांनी. म्हणजे ते राजकारण कार्यकर्त्यांचं नाही, ते राजकारण कार्यकर्त्यांमधून उभं राहिलेलं नाही, ते राजकारण पैसे देऊन पे करून लोकांना कामाला लावून राजकारण घडवलं गेलेलं आहे. असं जर राजकारण असेल तर यशवंतराव चव्हाणांचं राजकारण या 16+10 मध्ये सुद्धा किती शिल्लक हा पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे या स्तराला राजकारण कुणी आणलं तर याचं सरळ आणि साधं उत्तर आहे ते बीजेपीनंच आणलं. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आज जर ऱ्हास तत्व म्हणून कुणाचा झाला असेल, विधानसभेला पराभव कुणाचा झाला, विजय कुणाचा झाला हा मुद्दा तुम्ही घडूभर बाजूला ठेवा. ऍज अ तत्व म्हणून, फिलॉसॉफी म्हणून, एक दृष्टिकोन म्हणून, एक धोरण म्हणून पराभव झालेला आहे यशवंतराव चव्हाणांच्या प्रारूपाचा. आणि विजय कुणाचा झालेला आहे तर तो बाळासाहेब देवरसांच्या धोरणाचा, पॉलिसीचा, तत्वाचा विजय झालेला आहे. म्हणून महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे केवळ सत्तांतर नाही तर हे सत्तांतराच्या पलीकडची गोष्ट आहे. तुम्ही जर नुसतं याला सत्तांतर म्हणत असाल तर हे सत्तांतर कधी पुढच्या वर्षी होईल, 5 वर्षांनी अजून होईल असं तुम्ही म्हणाल, परंतु असं होणार नाही. हे कदाचित आता झालेलं सत्तांतर म्हणजे 1960 ते 1970 च्या दरम्यान किंवा 77 पर्यंत महाराष्ट्रात एक पक्षाची वर्चस्व पद्धत होती काँग्रेसची. तीच वर्चस्वाची पद्धत म्हणजे भाजपची वर्चस्वशाली एक पक्ष पद्धत आलेली आहे. आणि ही पद्धत ही निवडणूक झाल्यानंतर संपेल असं जर कुणाच्या मनात असेल तर ते पॉलिटिक्स कुणाला किती समजतं त्याचा भाग आहे.
पुढच्या 2.5 वर्षानंतर या निवडणुकीचा परिणाम काय असेल तर पहिलं भांडण भाजप वर्सेस शिंदे यांचं होईल, एकनाथ शिंदेचं. दुसरं भांडण भाजप वर्सेस अजित पवारांचं होईल. एक तर यांच्याशी जुळवून नाही घेतलं तर यांच्या पार्ट्या पुन्हा फुटतील आणि त्या बीजेपी मध्ये जाऊन मिळतील. आणि जेव्हा 2029 ला निवडणुका लागतील तेव्हा भाजप आता 27-28% मतं घेतलेला भाजप आहे तो कदाचित एकटाच भाजप 38 ते 40% घरात मतं घ्यायला जाईल. हे त्यांचं धोरण पॉलिटिकल इकॉनॉमी मधनं पण शिफ्ट झालं, हे त्यांचं धोरण सामाजिक समीकरणामधनं पण शिफ्ट झालं. परंतु त्यांनी याचा कुठलाही रंगरूप वरती न येऊ देता केवळ हिंदुत्व आणि विकास असंच चित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं. आणि ही खरी हिंदुत्वाची ताकद आहे हे त्यांनी वोटरांना दाखवायला लावलेलं आहे. त्याच्यामुळं वोटरांना नावं ठेवण्याच्या ऐवजी मतदारांना वोटरांनी जी आयडेंटिटी दाखवली ती आयडेंटिटी हिंदू पासून हिंदुत्वाची होती. ती प्रक्रिया एका दिवसातली नाही, कमीत कमी गेल्या 30-35 वर्षातली आहे. 30-35 वर्षानंतर महाराष्ट्राचं हे रूप पालटलेलं आहे. कर्नाटक पेक्षा जास्त पालटलेलं आहे. कदाचित हे त्यांचं रूप पालटलेलं राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या जवळ गेलेलं आहे. याच्यामुळं महाराष्ट्र हा धड दक्षिणेमध्ये पण नाही आणि महाराष्ट्र धड उत्तरेमध्ये पण नाही, महाराष्ट्र दोन्हीच्या बाउंड्रीवर असतो. हे जुनं समीकरण पूर्ण संपलेलं आहे आणि आता महाराष्ट्र टोटल हिंदुत्व नावाच्या एका राजकारणाच्या वलयामध्ये विलीन झालेला आहे. हे तुम्ही तटस्थपणे जर समजून घेतलं तर ठीक आहे. जर तुम्ही म्हणाला हे तुम्ही म्हणत आहात ते तुम्ही त्या हिंदुत्वाचं बद्दल बोलताय त्याचे भाट वगैरे आहात का, तर हा तुमचा तुम्हाला मुद्दा लकला. परंतु माझी मी स्वतःची जर चर्चा करायची असेल आणि चिकित्सा करायची असेल तर मी ते काय करतायत हेच पाहिलं पाहिजे. मी काय करायचंय हे पाहता कामा नये. हा एक मुद्दा आहे. आता राहिला शेवटचा मुद्दा कोणता, जे लोक लढले त्यांना कमीत कमी महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता तरी निर्माण करता आला असता. म्हणजे हे 16च्या काय 40 पर्यंत जागा तरी नेता आल्या असत्या. परंतु त्यांनी हे केलं नाही आणि त्यांच्या प्रचंड मोठ्या चुकात कोणत्या, तर जसं कर्नाटक राज्यामध्ये सिव्हिल सोसायटी लढायला तयार होती, ती सिव्हिल सोसायटी लोकसभा निवडणुकीमध्ये लढली आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा काही लोकसभा मतदारसंघामध्ये झाला. परंतु विधानसभा मतदारसंघाला निवडणूक लागली तेव्हा सिव्हिल सोसायटीला कुठल्याही आघाडीतल्या पक्षांनी नीटनेटकी दाद दिली नाही. अगदी माझं बारकं निरीक्षण आहे ते म्हणजे खुद्द तुषार गांधी कोल्हापूरला आलते तर त्यांची सभा वेगळीकडे चाललेली होती, बाकीच्यांच्या सभा वेगळीकडे चाललेल्या होत्या. चंदगडमध्ये स्वतःच्या पैशाने ते गेलेले मी पाहिले होते. म्हणजे सिव्हिल सोसायटीनं काम करावं का न करावं, ह्यांची इच्छाशक्ती होती का नव्हती, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. म्हणजे सिव्हिल सोसायटी तुम्हाला मदत करायला तयार आहे, ती तुम्ही मदत घेतली नाही. नंबर 2, तुम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा राहून वायनाडला सगळे लोक निघून गेले, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक राज्य आहे इकॉनॉमिकली भारताची आर्थिक राजधानी म्हटली जाते, तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि एकूणच तुम्हाला परिणाम फायनली असा दिसला, काँग्रेसच काँग्रेसच्या विरोधात लढत होती आणि त्याचा हा परिणाम दिसतोय तुम्हाला. कमीत कमी 10-20 तरी जागांचा किंवा 20च्या पुढे जागांचा फरक दिसला असता नीट लढले गेले असते तर. आणि विरोधी पक्ष नेता म्हणजे ही काही फार कमकुवत गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे. भारताच्या पार्लमेंटला विरोधी पक्ष नेता नव्हता तेव्हा काय अवस्था होती आणि भारताच्या पार्लमेंटला विरोधी पक्ष नेता मिळाल्यानंतर त्या पार्लमेंटमध्ये कसं त्यांचं मत ऐकून घ्यावं लागलं, ही भूमिका तुम्ही नीट समजून घेतली तर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेता अधिकृतपणे न होणे किंवा नाही झाला तर तिथं काय अवस्था क्रिएट होऊ शकते. म्हणजे मला फायनली निष्कर्ष तुम्हाला एवढा सांगायचा आहे, तुम्ही असं समजू नका की ही निवडणूक म्हणजे भाजप जिंकलेली आहे, हे चुकीचं आहे. भाजप अशा मताने जिंकलेली आहे, तिची मतं जरी 27-28% दिसत असली
तरी ती त्यापेक्षाही जास्त आहेत, कारण ते शिंदेकडे आणि अजित पवारांकडे गेलेले आहेत. नंबर 2, शिंदे आणि अजित पवार काहीही करू शकत नाहीत त्या भाजपशिवाय. आणि फायनल अजून एक मुद्दा आहे, हे सगळं त्यांच्या ताब्यात जाण्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता जर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुका कोणत्या दिशेला वळतील. आणि त्यांनी हे करताना गेल्या 5 वर्षात, 6 वर्षात, 7 वर्षात इथल्या कुठल्याही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. म्हणजे काय केलं तर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार गटाच्या, नंतर काँग्रेसच्या आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते लोकल पातळीवरती उभाच राहू दिले नाहीत. त्याच्यामुळे यांच्याकडे कार्यकर्त्यांचा वर्ग नाही. आता नव्याने हे जे बीजेपीचे लोक निवडून येतील ते नवे कार्यकर्ते लोकल लेवलचे असतील. हा याचा सर्वात मोठा इफेक्ट असेल. आणि कदाचित पुढच्या महिन्यात 1.5 महिन्यामध्येच ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या तर ते योग्य ठरवतील अशी अवस्था आहे. म्हणजे मला सांगण्याचा एकच मुद्दा तुम्हाला आहे की एवढ्या मी इंटरप्रिटेशन करून सांगतोय त्यातला, की ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्रांतिकारी निवडणूक आहे. ती प्रतिक्रांती तुम्ही म्हणा, हिंदुत्वाच्या बाजूला झुकलेली म्हणा. आणि ह्या निवडणुकीमुळं पुढचं राजकारण 5 वर्षात बदलेल अशी कल्पना सुद्धा करू नका. हे राजकारण बदलण्यासाठी आता ज्याला बदलण्याची इच्छा आहे त्याला कमीत कमी 10 वर्ष स्वतःला गाडून घेऊन काम करावं लागेल, तरच बदल होऊ शकेल. नाही तर तेही पुन्हा दिवा स्वप्न असेल. एवढे परिवर्तन घडवलेली ही निवडणूक आहे. याच्यामुळे याला संविधान, शाहू फुले आंबेडकर आणि लाडकी बहीण हे 3 मुद्दे तुम्ही आणलेच नाहीत, चर्चेत काय करायचं सांगतो. मला असं वाटतं की संविधानाचा मुद्दा हा पार्लमेंटशी जास्त संबंधित होता आणि तो लोकसभेला चालला. संविधानाचा मुद्दा राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो त्या तीव्रतेने चालणारा नव्हता. त्याच्यामुळे ते जरी 3-4 ठिकाणी चर्चा झाल्या तर एवढा इफेक्ट करणारा मुद्दा नव्हता. त्याच्यामुळे मी बोललो नाही त्याच्यावरती. दुसरं तुम्ही म्हणला लाडकी बहीण याच्याबद्दलचं, तर हो मला मान्य आहे की लाडकी बहिणीमुळे मतदान वाढलं. पण किती वाढलं तर लोकसभेला त्यांचं मतदान 0.5% कमी होतं. ते महिलांनी भरून काढलं. परंतु निवडणूक त्यांनी जिंकून दिली नाही. हे नीट तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल तुमचं विधान कन्फर्म काय, तर त्याला माझ्याकडे 3-4 पुरावे आहेत. पहिला पुरावा, महाराष्ट्रीयन सोसायटी ही पॅट्रिआर्चिकल सोसायटी आहे. महाराष्ट्राच्या सोसायटीमध्ये घरामध्ये जे सांगितलं जातं त्याची काहीतरी कृती घडतेच, परंतु त्याच्या पलीकडचं काहीतरी घडलंय असे सुद्धा पुरावे येत आहेत. उदाहरणादाखल एका मला उमेदवारानेच खुद्द सांगितलं, मी माझ्या बूथवर मतदान करायला गेलतो आणि तिथं म्हणाला की एक 25-30 महिला होत्या, त्यातल्या एक किंवा दुसऱ्या महिलेने मला ओळख दिली, परंतु जवळपास 22-23 महिलांनी माझ्याकडे पाठच फिरवली. ह्या त्याच्या बोलण्यामध्ये दिसतं की महिला विरोधात गेल्या आणि ही खरी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा अतिशय ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेला तर ते विधान तितकंसं खरं ठरत नाही, कारण पॅट्रिआर्चिकल सोसायटीमध्ये ह्या घटना फार इफेक्ट करून जातात. आणखीन याला एक मुद्दा आहे, तो कोणता, तर ही आंतरविसंगतीपूर्ण घटना आहे. आंतरविसंगतीपूर्ण म्हणजे कशी, महिलांना काय कळतं का नाही कळत असं लॉजिक कुणी करू नये. महिलांना सगळं कळतं, व्यवस्थित कळतं. तुम्ही म्हणाल काय कळतं, तर प्रत्येक जिल्ह्याला 600 महिला दर 3 महिन्याला गायब असतात. हे महिलेला प्रत्येक माहित आहे. ती महिला कुठं जाते, काय होते, हेही त्या वेदना त्यांच्या उराशी आहेत. आणि हे सरकार काय करत नाही, त्याच्यामुळं कुठं ना कुठं पैशाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनामध्ये एक संवेदनशील विचार होता. त्या आंतरविसंगतीमुळे सुद्धा मी याच्यामध्ये धरायला तयार नाही. हा माझा त्यातला आर्ग्युमेंटचा मुख्य मुद्दा आहे. परंतु हे असे मी मुद्दे बाजूला ठेवले किंवा त्यात ऍड केले तरी हे मी तुम्हाला सांगितलं 15% मतदान वाढलेलं आहे. 15% मध्ये महिलांचं तुम्ही 2% अजून जास्त धरा, म्हणजे 15तले वरचे 2 आहेत ते महिलांचे. राज्य घटनेच्या बद्दलचं मतदान
त्यांनी भूमिका घेतली आणि माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार म्हणालेत की आम्ही प्रत्येक शहरामध्ये घटनाघर निर्माण करू, अशी गेल्या 3 महिन्यामध्ये ठाम भूमिका घेतली होती. यातून सुद्धा त्यांनी तो मुद्दा काही विड्रॉ केला होता, असंच तुम्हाला दिसायला लागतं. म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं आहे की 14% मतदान वाढलेलं, केवळ एवढ्यावरती आपण मानून चालणार नाही की ते मतदान मोदींनी वाढवलं, मनीने वाढवलं आणि मसल पॉवरने वाढवलं. 14 पैकी तुम्ही 7% सोडून द्या, ह्यातनं वाढलं तरी 7% मतदान 7% सुद्धा भाजपची ताकदच व्यक्त करणार आहे. हा निष्कर्ष काढावाच लागतो. आणि जर आपण तसा निष्कर्ष नाही काढला तर पॉलिटिकल सायन्स आपल्याला समजत नाही, असा त्याचा माझा स्वतःचा अर्थ होतो. म्हणून मी असा निष्कर्ष काढतोय. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.